केतू माझे केतू काव्या आई रुको 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 मैम आपका पैर। हाँ वो ठीक हो गया काव्या 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 इथे काय करतेस तू आई मैत्रिणीकडे आली होती मैत्रिणीकडे हाँ या दुकानात राहते मैत्रीण नाही त्याच्या मागे राहते पण आई तू इथपर्यंत कशी आलीस ग माझा पाठलाग करत तू इथपर्यंत पोहोचलीस तुझा पाठलाग नाही तारिणीचा पाठलाग करत होते मी म्हणून आली इथे तारिणीचा पाठलाग पण का अगं निशीचा फोन आला होता तिने सांगितलंय तिच्यावर बारीक लक्ष ठेवायला तिचं असं म्हणणं आहे केदार आणि तिचं जे काय भांडण चालू आहे ना ते सगळं खोटं आहे अगं तुला काय झालंय आता रडायला मी केतूला फॉलो करत इथपर्यंत आली आणि एवढा लांब दुसऱ्या कोणाला भेटायला येणार तो खोटं सांगून इथे आलीस नाही आई मी केतूला फॉलो करत आली होती ना आणि तू म्हणते त्याप्रमाणे तारिणी पण इथे आली असणार ते दोघं एकमेकांना भेटणार आहेत ग माझा केतू परत तारिणीकडे जाणार ए बास का तू भुकाड पसरू नकोस आता चार चौघात गेलेत कुठे ते सांग आधी नाही माहिती मला अगं माहित काय नाही लक्ष ठेवायला आली होतीस ना ते पण करता येत नाही तुला आणि संसार करणार आहेस त्याच्याबरोबर आई मला काहीच माहिती नाही ग ए बस तू आता जरा तोंड बंद ठेव जे काम करायला आलोय ते कर मला सांग कुठे गेले ते चल जरा तिकडे चल पटपट हा चल 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 बॉस थँक्यू सो मच तू पुन्हा एकदा मला वाचवलंस अरे काव्या काय डेंजर आहे यार ती कधी माझ्या अंगावर हात टाकू शकते तिचा काहीच भरोसा नाही नाही आज काव्यामुळे मलाही जरा भीती वाटली कारण आपण थोडक्यात वाचलोय तिने जर आपल्याला दोघांना एकत्र बघितलं असतं तर तिला आपलं भांडण खोटं आहे हे सुद्धा कळलं असतं आणि तिने सगळ्यांना जाऊन सांगितलं असतं नाही आपल्याला ना खूप खूप सांभाळून राहायला लागणार आहे केडी तुला जास्त सांभाळून राहावं लागणार आहे कारण हे काव्यासारखे CCTV 24 तास फिरतायत आपल्या आजूबाजूला बरं मला सांग काय महत्वाचं काम होतं हे बघ माझ्या हाती खूप महत्त्वाचे पेपर झालेत बिचाऱ्या मुलांचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं स्वप्न बघत होतो आपण आणि काय होऊन बसले बघितलंस ना काय त्या पोरांच्या संसाराला कोणाची दुष्ट लागली कोणाच ठाऊक खरं तर दया काका त्यांचे वादाचे मुद्दे इतके क्षुल्लक होते पण ते भांडण इतकं स्ट्रेच होईल असं खरंच वाटलं नव्हतं मला हे अशा लहान लहान गोष्टीत मनात साठवत त्याचं पुढे मोठ्या भांडणात रूपांतर होतं वादात होतं पण त्यात केदार हा मुलगा आहे तारिणीची जबाबदारी आहे ना त्याच्यावरती भले ती रागवली असेल ग पण ह्यानी सुद्धा इतकं ताणून धरायचं का की तिला समजून घेऊन तिचं मन जपायचं मला सांग लग्न करून आणलं नाही तिला त्यांनी ह्या घरामध्ये दुसऱ्याची पोर आपल्या घरामध्ये नांदते आहे बिचारी माहेर सोडून आली आहे तिचं मग आता उलट तिच्या बापापेक्षाही ह्यानी तिची जास्त काळजी घेतली पाहिजे की नको हो दया काका आणि मी म्हणतो की थोडं बायका पुढे घेतलं नव्हतं ते काय बिघडतं का मला सांग हा बायकोच आहे ना ती अरे उद्या कोणी असलं नसलं तरी शेवटपर्यंत बायकोचीच साथ असणार आहे तीच साथ देणार आपल्याला दया काका मला असं वाटतं की केदार समजूतदार आहे आणि ते तुम्हालाही माहिती आहे फक्त आत्ता त्याच्या मनात इतका राग आहे ना की तो काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये नाही पण हे असं करून चालणार नाही अजिबात चालणार नाही मला वाटलं होतं एखाद दिवसात संपेल मिटेल हा विषय तर आता वाढतच चाललाय नाही का कौशिकी काही करून या दोघांनी एकत्र यायलाच हवंय खरं सांगतो त्या दोघांना एकत्र आणायला हवं आपल्याला हो दया काका मी काय म्हणते आपण त्यांचं लग्न लावून देणारच आहोत ना मग त्यांना एकत्र आणण्याच्या निमित्ताने आपण जर त्यांचं लग्न लावून दिलं तर म्हणजे सगळ्यांसमोर त्यांचं लग्नही होईल आणि सेलिब्रेशनच्या ॲटमॉस्फिअर मध्ये ते त्यांची भांडणं विसरून एकत्रही येतील करेक्ट आहे ताई प्रकाश बोडस मालती त्याचे मिस्टर काय सॉलिड माहिती लागली आहे बॉस आपल्या हाती यामध्ये JPC मेडिकल फॅक्टरीच्या काही औषधांची लिस्ट पण आहे एवढंच नाही
हे औषध खूप डॉक्टर्सनी प्रिस्क्राईब केलंय, त्याचे प्रिस्क्रिप्शन सुद्धा आहेत. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे प्रिस्क्रिप्शन्स प्रकाश काकांनी का जपून ठेवलेत? बॉस ते MR होते ना, हा, यांना टार्गेट असतं. किती डॉक्टरांनी त्यांचं औषध प्रिस्क्राईब केले यावरनं यांचं इन्सेंटिव्ह ठरतं. मे बी म्हणून काकांनी हे जमा करून ठेवलंय. नाही, एवढंच कारण नाहीये केदार. मला असं वाटतंय की ह्याच्यापेक्षा पुढे काहीतरी मोठं कारण आहे. पण यातनं एक गोष्ट तर नक्की आहे की हे औषध खराब असून सुद्धा मुद्दाम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं. बॉस, या औषधाची माहिती काढायची का? हा बोला ना केळी सर. हॅलो कमांडर, मी तुम्हाला एक फोटो पाठवलाय. ते औषध कुठे मिळतं का एकदा चेक करता प्लीज? बघतो मी. हां तारिणी आणि केदारचं लग्न होणं हा एकच ऑप्शन आहे. निशिता, तू रडतेस कशाला? हा, रडायला काय? तू बस. अगं, रडायला काय झालं? तू काय दया काका, तुम्ही सुद्धा बसा. आरामात, रडू नकोस प्लीज. काय झालं? काय झालंय? दया पप्पा, खुशिकीताई तारिणी घर सोडून गेली आहे ना, तेव्हापासून मला खूप गिल्टी फील होत आहे. मला झोपही लागत नाहीये आता रात्रीची. अगं, पण निशिता, तुझी यात काय चूक आहे? त्यांची भांडणं झाली म्हणून ती घर सोडून गेली. तू कशाला गिल्ट घेतेस? नाही ताई, तारिणी आगाऊ, लबाड, खोटारडी कशी असली ना तरी ती माझीच बहीण आहे ना. तिचं लग्न मोडावं, तिच्या बाबतीत काही असं वाईट व्हावं असं मला खरंच वाटलं नव्हतं. तिच्याच काही कुणाच्याच बाबतीत इतकं वाईट व्हावं असं नाही वाटत मला. त्या दिवशी तारिणी घरातनं निघून गेली ना, त्यानंतर मी खूप विचार केला पप्पा, खूप विचार केला की हे का घडतंय, काय चाललंय सगळं. मला कळत नव्हतं. मी रिकॉल केलं आणि देन आय रिअलाइज्ड की मिसअंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग? हे सगळं मिसअंडरस्टँडिंग आहे. म्हणजे नॉर्मल कपल्स मध्ये भांडणं होतात ना, ही टिपिकल भांडणं आहेत. माझं आणि युवीचंही भांडण होतं, माझ्या मम्मा पप्पांचंही भांडण होतं. आणि माझी मम्मा आहे ना, ती तर किती वेळा म्हणते की मी जाते घर सोडून, पण कधीच जात नाही. पण ताई, तारिणी गेली घर सोडून. आणि हो नो 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 मी ओ शिट, मी काय केलंय ताई? हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी मॅनिफेस्ट केलंय. ही सगळी एनर्जी मी क्रिएट केली आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. ओ गॉड, ती जेव्हा या घरात आली ना लग्न करून, तेव्हा मला अजिबात आवडलं नव्हतं. मला खूप राग आला होता तिचा की माझीच सावत्र बहीण माझ्याच घरात माझी मोठी जाऊ म्हणून कशी काय येऊ शकते. पण म्हणून तिचं लग्न मोडावं किंवा तिचा संसार मोडावा आणि ती अशी घर सोडून निघून जावी असं मला नाही वाटलं ताई. ताई, दया पप्पा, प्लीज आपण काहीतरी करूया आणि त्यांना एकत्र आणूया ना. प्लीज ताई, प्लीज दया पप्पा, एकदा कन्व्हिन्स करा ना त्यांना, प्लीज. कसं करणार? एकीकडे केदार या विषयावर आमच्याशी काही बोलायला तयार नाहीये, दुसरीकडे तारिणी घरात नाहीये. या विषयावर त्या दोघांना कन्व्हिन्स करायचं कसं आणि कोणी? एक्झॅक्टली. मला माहिती आहे कोणाकडे. कोण? सुमी आजी.